सदाबहार सुंदर किती अशी फुलली आहे. पावसाचं वातावरण चाललं असल्यामुळे झाडं कशी हिरवेगार आहेत. आणि आहे ववा. ववा म्हणजे आपण खातो तो ववा नाही, या झाडाचं नाव आहे ववा. उन्हाळ्यामध्ये असा एकदम पिवळं जर पडलं होतं वव्याचं झाड, आता छान असं फुटायला लागले. सुंदर अशा फांद्या आहेत वव्याच्या झाडाच्या, फुटला आहे. आणि हे औषधी झाड आहे. औषधी झाड असल्यामुळे याला लावलं तरी छान आहे, औषधी झाड असल्यामुळे. आणि हे आपण खायला पण चांगलं असतं. आपण ववा खातो, पोट दुखायला लागल्यावर ववा खातो, तसं ह्याचं पान खाल्लं तरी चालतं. आणि असं हात लावला, वास घेतला तरी ववा खातो तसा वव्याचा वास येतो ह्याच्यामध्ये. छान पानं झालेले आहेत पाऊस पडल्यामुळे. याचे सुंदर आहेत पानं. हे आहे वव्याचं झाड, किती छान फुटलेलं आहे, हिरवगार आहे. आणि आपण हे झाड लावलं तर अनेक झाडं होऊ शकतात. ह्याच्या फांद्या घेऊन लावले तर, आपण ह्याच्या फांद्या लावलेल्या आहेत, छान आलेल्या आहेत. आपण याला बेसनमध्ये टाकून याचे भजी करू शकतो. हे पानं तोडायची आणि ह्याचे छोटे छोटे बारीक कापून आपण आळूच्या पानाची भजी करतो, पालकच्या पानाची भजी करतो. तसे हे पण ह्याची पण भजी केले तर एकदम छान असा खमंग वास येतो आणि टेस्टी पण लागतात मस्त भजी याचे ओव्याच्या पानांचे. सब्जा कसा आपण कशामध्ये पास्तामध्ये ह्याच्यामध्ये टाकतो, ते पण एक औषधी झाडच आहे सब्जा. आपल्याकडं सब्जा पण आहे, आपण लावलेला आहे. हे वव्याचं झाड आहे. हे जे आपण छोटीशी फांदी घेऊन जर आपण कशामध्ये बी लावली तरी येते आपण फांदी याची. आणि आता पावसाळा दिवस चालू असल्यामुळे झाडं लावली, कोणतीही झाडं लावली तरी येतात. आपण याची एक फांदी घेऊन तुम्हाला मी लावून दाखवते, छोटीशी फांदी घेऊन. हे असं उन्हाळ्यामध्ये खराब झालेलं होतं असं झाड. अशा फांद्या होत्या झाडांच्या, उन्हाळ्यामध्ये खराब झाल्या होत्या. आता पावसामुळे छान असं सुंदर फुटलेलं आहे. वास पण मस्त येतो एकदम छान असा. पण याची एक फांदी घेऊन लावूया. आपण याची फांदी घेतलेली आहे, आपण लावलेल्या आहे, तरी पण मी तुम्हाला लावून दाखवते. हे पण आपण कटिंगपासूनच तयार केलेलं आहे. याच्यामध्ये आपण कटिंग लावलेली होती. छान असं फुटलेले झाड, मस्त किती फांद्या छान आलेल्या आहेत. याचे असे खालचे हे पानं काढून टाकायचे. असे पानं काढून टाकून आपण असं थोडंसं हे करून खड्डा करून त्याच्यामध्ये लावून घ्यायचं. हे असं लावलं की येतं. हे आपण छोटीशी फांदी अशी लावून घेतलेली आहे. आणि पावसाळा दिवस असल्यामुळे झाडं सुकत नाही आहेत. कोणती जरी फांदी लावली तरी येतात झाडं आपले. उन्हाळ्यामध्ये कसं लावलं तरी ऊन कडक असल्यामुळे वाळून जातात. आणि पावसाळा चालू असल्यामुळे, जास्त पावसाळा चालू असला तरी पण फांद्या सडून जातात. मग लावलेल्या प्रमाणात जर असला पाऊस तर मग आपल्या फांद्या लावलेल्या
व्यवस्थित येऊ शकतात. तर एवढा पाऊस नाही आहे, त्याच्यामुळं आपण लावलेली आहे फांदी. आपली फांदी छान अशी येऊ शकते. ही आपल्याकडं फुलदाणी पडलेली होती, त्याच्यामध्ये आपण हे झाडं लावून घेतलेले आहेत. ही आपली मोठी छान फुलदाणी होती, खाली पडल्यामुळे तुकडे झाले, त्याच्यामुळे ह्याचा छोटासा भाग होता, त्याच्यात आपण हे झाड लावलेलं आहे. पर्सलँड आहे, ह्याचं नावच माझ्या लक्षात राहत नाही. पर्सलँडला छान असं फुल आलेलं आहे. ह्याच्यामध्ये न टाकून देता आपण ह्याच्यामध्ये झाडं लावू शकतो. छान असे सुंदर झाडं येतात. छोटे छोटेसे रोपं लावले तर छान वाटतात. मस्त आपल्याला कुंडी मिळते आणि आपलं वेस्ट पण जात नाही आणि सुंदर दिसतं. असं लावलं की छान वाटतं. त्याच्यामध्ये आपण हे कॅरी बॅग आणि आपण ऑनलाईन सामान मागवतो त्याचा हे पुष्टा आहे, त्याला आपण कॅरी बॅग लावून असं ह्याच्यामध्ये हे भरणी ठेवलेली आहे. या भरणीमध्ये आपण झाड लावलेलं आहे. छान असं आलेलं आहे आपलं झाड. पाऊस पडत असल्यामुळे हे किती सुंदर असे पानं झालेले आहेत. ह्याच्यावरती असे रोपं तयार झालेले आहेत. हे रोपं खाली पडून याच्यामध्ये रोपं उगवले पण आहेत. छान असे दोन्ही झाडामध्ये छोटे छोटेसे याचे रोपं तयार झालेले आहेत. छान असे याच्यावरती हे रोपं तयार होऊन हे खाली पडतात, मग त्याचे रोपं तयार होतात. आणि पाऊस पडत असल्यामुळे याच्या फांद्या किती सुंदर अशा मोठ्या झालेल्या आहेत. किती छान वाटतंय. मस्त छोटेसेच झाडं होते आपले, किती सुंदर मोठे झालेले आहेत. सगळ्या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत त्याचे रोपं. मस्त छान असे होत आहेत, सगळीकडे पडलेले आहेत. किती छान असे पर्सलँडची फुलं सुंदर असे दिसत आहेत. मस्त मध्ये गुच्छ ठेवल्या आणि असे किती सुंदर वाटायला लागले. छान राजगिरीची भाजी पण भरपूर मोठं झाड झालेलं आहे. आपलं बी तयार झालेले आहेत राजगिरीच्या झाडाला. छान असं आलेली आहे राजगिरीची भाजी. फुलं सुंदर वाटतात. कुंदाच्या झाडाची आपण कटिंग केलेली होती आणि छान अशी झाड आपलं फुटलेलं आहे. आता फुलं लागायला चालू झालेले आहेत. छोट्या छोट्या अशा कळ्या आलेल्या आहेत आपल्या कुंदाच्या झाडाला. छान असे फुलं पण लागायला चालू झालेले आहेत. हे आहे कुंदाचं झाड. छान असं फुटलं आहे, हिरवगार दिसतं आहे. हे आहे जास्वंदाचं झाड. छान असं काल मस्त पिंक कलरचं जास्वंद आहे, फुटलं होतं. छान असं मस्त फुल सुकलंय आज. कळ्या भरपूर लागलेल्या आहेत. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर आपल्याला लाईक करा. धन्यवाद.